रक्षा खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्जामध्ये अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणी या खटल्याची माहिती लपवल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलाय। रावेर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी हे आरोप केलेले आहेत। तर दाद मागण्यासाठी संजय कांडेलकर हे उच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे। आणि याबद्दल रावेर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी। रक्षा खडसे यांनी काल रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे। मात्र त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी 137 कोटी जे अवैध गौण खनिज प्रकरणी त्यांना नोटीस आली होती त्याचा त्यांच्या अर्जात उल्लेख केला नसल्याचा आरोप संजय कांडेलकर यांनी केलेला आहे आणि ते आता आपल्या सोबत आहेत। काय नेमका तुमचा आक्षेप होता आणि प्रशासनाकडे काय मागणी केली होती? आज रावेर लोकसभा मतदारसंघाची छाननी सुरू असताना मी अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडेलकर ज्यावेळेस श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या अर्जाची छाननी सुरू झाली त्यावेळेस मी तोंडी हरकत घेतली की त्यांचा अर्ज परिपूर्ण नाही आहे। त्यामध्ये औरंगाबाद हायकोर्टाचं जे काही प्रकरण त्यांचं पेंडिंग आहे त्यामध्ये उल्लेख नसल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा असं मी मागणी केली होती। परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी सादर करावं, लेखी सादर केल्यानंतर मी लेखी अर्जसुद्धा सादर केला, परंतु त्यांनी माझ्याकडे लेखी कागदपत्राची मागणी केल्यामुळे मला ती वेळेत पूर्तता सादर न करता आल्यामुळे सदर अर्ज त्यांनी माझा लेखी कागदपत्र सादर न केल्यामुळे माझी हरकत फेटाळली। परंतु जरी त्यांनी माझी हरकत फेटाळली असली तरी आम्ही महाशय हायकोर्ट यांच्याकडे दाद मागू, या प्रकरणावर दाद मागू। भाजपच्या ज्या उमेदवार आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांनी त्यांच्या अर्जामध्ये 137 कोटीचं जे अवैध गौण खनिज प्रकरण होतं त्याचा उल्लेख न केल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला होता। मात्र निवडणूक आयोगाने देखील त्या संदर्भात लेखी कागदपत्र सादर न केल्यामुळे तो निर्णय फेटाळला आहे। तर आता हे हायकोर्टात जाऊन ह्या संदर्भात दाद मागणार आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं आहे, रक्षा खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।